कधी-कधी आपलं प्रेम अधोरेखित करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. फक्त एक आठवण, एक मिठी किंवा एक नीरव क्षण हे पुरेसा असतो. रात्रीचे 10 वाजले होते. प्राची खिडकीत उभी होती. पावसाच्या थेंबांनी तिच्या चेहऱ्यावर ओल्या आठवणी उमटवल्या होत्या. आर्यन ऑफिसमधून यायला उशीर करत होता. हे आता रोजचंच झालं होतं. तो बदललाय का? मीच जास्त अपेक्षा ठेवल्या आहेत. तिच्या मनात जुन्या आठवणी उमटू लागल्या. लग्नानंतरचे पहिले काही दिवस जिथे प्रत्येक क्षण जादूचा होता. पण आता त्यांच्या आयुष्यात फक्त ऑफिस, जबाबदाऱ्या आणि संवादांचा अभाव उरला. ती आठवणीत रमते. पहिल्या भेटीत आर्यन तिला बघताच प्रेमात पडला होता. आर्यन, तुझं हसू खूप काही बोलतं. प्राची हसत. काय बोलतं? आर्यन, की मला तुझ्या आयुष्यातला कायमचा पाहुणा बनायचंय. त्या गूढ क्षणांपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास स्वप्नांसारखा वाटत होता. लग्नानंतर त्यांनी खूप हसत खेळत संसार सुरू केला. पण हळूहळू काम आणि जबाबदाऱ्यांनी त्यांच्या नात्यावर धूळ साठवायला सुरुवात केली. आर्यन घरी पोचतो. तो थकलेला दिसत होता. प्राची तिरस्काराने, आज पुन्हा उशीर? मला काही नवीन नाही वाटत आता. आर्यन काहीच बोलत नाही. तो थेट खोलीत जातो. प्राचीच्या डोळ्यात निराशा दाटते. ती स्वतःला विचारते, आपलं नातं असंच तुटणार का? रात्री ती आर्यनच्या बाजूला झोपलेली असते. पण झोप लागत नाही. आर्यनही जागाच असतो. अचानक त्याचा हात तिच्या हाताला स्पर्श करतो. प्राची हादरते. आर्यन हळू आवाजात, मला माहितीये प्राची, मी तुला दुखावलं आहे. प्राची, कधीच वाटलं नव्हतं की आपण इतकं दूर जाऊ. आर्यनच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. दुसऱ्या दिवशी आर्यन उठला आणि काहीतरी वेगळं ठरवलं. तो सरळ किचनमध्ये गेला आणि नाश्ता बनवायला सुरुवात केली. प्राची आश्चर्याने बघत राहिली. हे काय चाललंय? आर्यन म्हणतो, तुला परत हसताना बघायचंय. दोघांनी एकत्र नाश्ता केला. आता आर्यनने ठरवलं की तो प्राचीला एक सरप्राईज देईल. तो तिला घेऊन त्यांच्या पहिल्या भेटीच्या ठिकाणी गेला. आपल्या प्रेमात अजूनही जादू आहे प्राची, मी ती आणणार. प्राचीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. फक्त तू माझ्यासोबत राहा, बाकी सगळं मी सांभाळेन. त्या रात्री दोघं छतावर बसून पावसाचा आनंद घेत होते. आर्यनने प्राचीला मिठीत घेतलं. आता तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. प्राची हसली आणि त्यांच्या मिठीत सामावली. कधी-कधी नातं जिवंत ठेवण्यासाठी फक्त संवादाची गरज असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम एक कथामध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसकट. धन्यवाद.